श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 12 एप्रिलला म्हणजे शनिवारी आलेली आहे हनुमान जयंती। तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा यंदा शनिवार 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे। 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि 13 एप्रिलला पहाटे 5:51 पौर्णिमा तिथी जी आहे तर ती समाप्त होणार आहे। तर आपल्याला उद्या सर्वांना आपल्याला म्हणजे शनिवारी हनुमान जयंतीचा हा जन्मोत्सव जो आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे। हनुमान रायांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता आणि अनेक मंदिरामध्ये सकाळपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना, हनुमान रायांची सेवा, पूजा केली जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी फक्त पहाटे उठून स्नान करतात, हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात आणि विधीपूर्वक मनोभावे हनुमान रायाचं दर्शन घेतात। नित्य सेवा जी आहे तर ती देखील करतात। आता सूर्योदयापूर्वी सुरू होतो कारण हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो। पहाटे भक्त हनुमान चालीसा पठण करतात, गुळ, केळी, फुटाणे याचा नैवेद्य अर्पण करतात। त्याचबरोबर पानांचा विड्याचा नैवेद्य अर्पण करतात। प्रसाद हनुमान रायाला अर्पण करत असतात। अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास देखील करत असतात। हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहेत आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता आणि निर्भयता यांचं प्रतीक आहे। त्यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील समस्या, संकटे, अडीअडचणी, दुःख दूर होतात, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते असं देखील मानलं जातं। तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये हनुमान रायांच्या काही मूळ मंत्राचं पठण नक्कीच करायचं आहे। म्हणजेच त्यामध्ये ओम श्री हनुमंताय नमः, ओम श्री भगवती हनुमते नमः किंवा ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगराय सर्व वशीकरणाय रामोदूताय स्वाहा हा जो मंत्र आहे या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। यापैकी कोणत्याही एका मंत्राचं जर तुम्ही पठण केलं तरीही तुम्हाला त्याचा जो चांगला लाभ आहे तर तो नक्कीच मिळेल। आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी सेवा उपाय सांगितले जातात, जर आपण या दिवशी त्या केला तर नक्कीच आपल्या घराचं जे काही दुःख, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात। म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी हा अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। हनुमान जयंती हा अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्या हिंदू धर्मातील एक सण आहे, दिवस आहे। या दिवशी जर आपण विधिवत हनुमान रायाचं पूजन केलं, सेवा केली तर बघा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, भूत प्रेत पिशाच आहे, पैशाच्या अडचणी असेल, मनातील कठीण इच्छा असतील तर सर्व संकटे जे आहेत तर ते दूर होत असतात। अनेक समस्यांपासून आपली सुटका होत असते कारण हनुमंत राया हे आपलं जे काही दुःख निवारण आहे तर ते करत असतात। प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये, प्रत्येक भागामध्ये आपल्याला हनुमान रायाचं मंदिर जे आहे तर ते दिसत असतं। बजरंगबलीचं मंदिर हे बघायला मिळतं। या दिवशी पृथ्वी तलावरती हनुमान तत्व हे रोजच्या तुलनेपेक्षा सहस्रपटीने कार्यरत असतात। तर तुम्हाला शनिवारी हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। आता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जो उपाय सांगितला जातो जर हा तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे चांगले लाभ आहे तर ते नक्कीच मिळेल। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत? आपल्या घरामध्ये खूप अडचणी आहेत, अडथळे आहेत, संकट आहेत, आपण खूप कष्ट मेहनत करतोय
परंतु त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही। आपल्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो घरामध्ये टिकून राहत नाही। याना त्या कारणाने खर्च होतो, सतत अडीअडचणी आजारपण यामध्ये पैसा खर्च होतो। याना त्या कारणाने खर्च केला जात असतो, कारण अप्राप्त लक्ष्मी ही आपल्याला प्राप्त होत नसेल। मनामध्ये ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत मग त्या कर्जमुक्ती असेल, दारिद्र्य दूर व्हावं किंवा त्याचं निवारण व्हावं, त्याचबरोबर शत्रू निवारण आहे, धनप्राप्ती आहे, लक्ष्मी प्राप्ती आहे, अशा ज्या काही तुमच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा आहेत तर त्या जर तुमच्या समस्या दूर होत नसतील, घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी तुम्हाला जाणवत असतील, सतत तुम्हाला दुसऱ्याकडनं पैसे घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल, त्याचबरोबर सर्व दुःख संकटे दोष दारिद्र्य गरिबी याचा नायनाट होण्यासाठी आपल्याला हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आवर्जून शनिवारी करायचा आहे। हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी करायचा आहे। सकाळी तुम्ही 11 वाजेच्या आत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी दिवसभरामध्ये केला तरी देखील चालणार आहे, कारण की तो संपूर्ण दिवसाचा शुभ आणि चांगला मानला जातो। कारण सकाळची जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते। या दिवशी म्हणजे सकाळी जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती कितीतरी सहस्रपटीने पृथ्वी तलावरती कार्यशील असते। त्यामुळे आपल्याला सकाळीच हा जो उपाय आहे तर तो शक्यतो करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे शनिवारी, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। शक्य असेल तर केशरी रंगाचे कपडे या दिवशी परिधान करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आपली रोजची जी काय नित्य देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे। भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या उपाय करण्याला सुरुवात करायची आहे। आता तुम्हाला काय करायचे आहे बघा, एक 5 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, त्याचबरोबर थोडंसं गाईचं जे दूध आहे तर ते दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यात थोडी खडी साखर जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे। त्याचबरोबर सफेद कलरची मिठाई, आता इथे सफेद कलरची मिठाई आपल्याला लागणार आहे हे लक्षात ठेवा। इथे तुम्ही एखादा पेढा बर्फी घेऊ शकता, मग खडी साखर घेऊ शकता किंवा साधी आपली रोजची साखर आहे तर ती घेतली तरी सुद्धा चालेल। तर त्यानंतर तुम्हाला फुलं घ्यायची आहे, लाल रंगाची फुलं घ्या, हळदी कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दिवा घ्या। आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला रुईचं झाड मिळेल, रुईचं झाड असेल त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे। आता इथे आपल्याला पांढरी रुई जी असते तर ती आपल्याला त्याच झाडाजवळ जायचं आहे आणि रुईमध्ये 2 प्रकार असतात बघा, एक निळ्या कलरची रुई असते आणि एक पांढऱ्या कलरची रुई असते। तर आपल्याला पांढऱ्या कलरची जी रुई आहे, सफेद रंगाची फुलं येतात ती रुई जी आहे तर ती आपल्याला लागणार आहे। पांढऱ्या कलरच्या रुईच्या पानांचा जो हार आहे तर तो आपण हनुमंतरायाला अर्पण करायचा आहे। आता ज्यांना नाही शक्य झालं, पांढरी रुई मिळाली, त्यांनी निळ्या रंगाची घेतली तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। परंतु फक्त प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपल्याला पांढरी रुई जी आहे तर ती घ्यायची आहे। कारण सर्वांनाच माहित आहे की रुईच्या पानामध्ये जी तत्व असतात ना तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश होत असतो। आता काय करायचं आहे, पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ गेल्यानंतर या रुईला देवरुई या नावाने सुद्धा ओळखलं जातं। 33 कोटी देवी देवता या झाडांमध्ये निवास करत असतात। त्यांच्या खोडामध्ये श्री गणेश असतात, त्यानंतर पानामध्ये फुलामध्ये मुळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि 33 कोटी देवी देवता देखील असतात। तर अशा पद्धतीने तुम्हाला या 33 कोटी देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल। तर तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम तुम्हाला आपण जे पाणी घेतलेलं आहे तर ते थोडंसं आपण तयार करून घेतलेलं आहे, खडी साखर किंवा दूध टाकून तुम्ही जे काय बनवलेलं पाणी असेल ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ 1 लोटा पाणी जे आहे तर ते अर्पण करायचं आहे, दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध फुलं जे काय तुम्ही
पांढरी मिठाई सोबत नेलेली आहे तर ती सुद्धा तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून। आणि त्यानंतर हे 5 रुपयाचं नाणं जे आपण घेतलेलं आहे तर तिथे एक छोटासा खड्डा तुम्हाला खोदून घ्यायचा आहे आणि तिथे हा 5 रुपयाचा कॉइन जो आहे तर तो तुम्हाला तिथे पुरायचा आहे। त्यानंतर त्यावरती तुम्हाला सफेद कलरची जी आपण मिठाई आणली होती तर ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे। त्या झाडाचं एक छोटंसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला नमस्कार करून तुमच्या मनातील जी काही धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला मनोभावे अगदी कळकळीने तळमळीने व्यक्त करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। घरी आणल्यानंतर हे जे मूळ आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला गुलाबजल असेल गंगाजल असेल तर शुद्ध पाण्यामध्ये ते मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे। देवघरासमोर तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अक्षता आहेत तर त्या देखील अर्पण करायचं आहे। एक लाल रंगाचा कोरा नवीन कापड घ्यायचा आहे त्यामध्ये हे मूळ तुम्हाला बांधायचं आहे। त्यानंतर तो मुख्य आपला जो दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाच्या आतल्या किंवा बाहेरच्या साईडला कोणत्याही साईडला तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते बांधून ठेवायचं आहे। यामुळे काय होत असतं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ जी आहे तर ती मिळायला सुरुवात होते। हे मूळ केव्हा ठेवायचं तर जोपर्यंत आपल्याकडे पैसा येत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे। आणि एकदा तुम्हाला का वाटलं की तुम्हाला असं वाटलं की आता आपल्या घरातील आपल्या आयुष्यामध्ये पैशांच्या अडचणी किंवा तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केली होती तर ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे, त्यानंतर तुम्ही हे मूळ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे। यात जर तुम्हाला मूळ घरी घराच्या मुख्य दरवाजाला बांधणं शक्य नसेल तर पर्समध्ये पाकिटमध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल, काही अडचण नाही। आपल्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा गल्ल्यामध्ये ठेवू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला या झाडाचं मूळ जे आहे तर ते आणायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करायचा आहे। उपाय अगदी साधा सोपा आहे परंतु परिणाम त्याचे धमाकेदार आहे, खूप प्रभावी आहे। उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडीअडचणी दुःख दारिद्र्य गरिबी जी काय आहे तर ती नष्ट होईल आणि तुमचे जे काही पैसा येण्याचे मार्ग आहेत तर ते बंद झालेले आहेत तर ते हळूहळू मोकळे होण्यास मदत होईल। फक्त कोणताही उपाय सेवा करताना तुम्हाला अगदी श्रद्धा ठेवून करायचा आहे, मनापासून करायचा आहे की असं केल्याने माझ्या आयुष्यामध्ये असं होणारच आहे। ही भावना तुम्हाला मनामध्ये ठेवायची आहे। म्हणजेच काय तर सकारात्मक तुम्हाला विचार करायचा आहे, सकारात्मक बोलायचं आहे। जेव्हा आपण सकारात्मक बोलू जितका आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बोलू पॉझिटिव्ह बोलू तितका आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हच गोष्टी घडत जाणार आहे आणि जितका आपण निगेटिव्ह बोलू तितक्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निगेटिव्हच घडत जातात। म्हणून नेहमी विचार चांगले ठेवा, कर्म चांगली ठेवा आणि भावना देखील चांगली ठेवा आणि चांगले विचार करण्याचा प्रयत्न करत राहा। तर अशा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला उपाय जो आहे मूळ जे आहे तर ते काढायचं आहे, उपाय करायचा आहे। सर्वप्रथम झाडाची सेवा तुम्हाला पूजा विधिवत करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे मूळ जे आहे तर ते काढायचं आहे। चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।